नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 115 म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. अनुदान आकारणी म्हणजे रिअसेसमेंट. शाळेचे नाव. 2. अनुदान निर्धारणातील वेतन अनुदानासाठी पात्र धरण्यात आलेला वेतन खर्च सन येथे नोंदवावा. मधील वेतनावरील शाळेने केलेला प्रत्यक्ष खर्च, अमान्य खर्च, मान्य खर्च. टिप: वित्त विभागाकडील दिनांक 30/5/2000 शासन निर्णय क्रमांक अंदाज 10/2002 प्रक्र. 18 अर्थसंकल्पानुसार 5व्या वेतन आयोगाच्या शिफारसी अंमलात येण्यापूर्वी किंवा 4थ्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार अनुज्ञेय होते त्या मर्यादेतील अनुदान निर्धारिताखाती वेतन अनुदानासाठी यात भरण्यात आलेला खर्च. 3. वरील अनुक्रमांक 2 नुसार वेतनेतर अनुदानाच्या परिगणनेसाठी विचारात घ्यावयाचे वेतन खर्च. 4. वरील अनुक्रमांक 3 च्या 69% रक्कम. ब. शाळेने केलेल्या प्रत्यक्ष वेतनेतर खर्चापैकी मान्य केलेली रक्कम. क. अ व ब पैकी कमी असलेली रक्कम अनुदानासाठी मान्य. 5. एकूण मान्य केलेला खर्च. अ. मध्ये दिलेला अनुदानाचा पहिला हप्ता. ब. मध्ये दिलेला अनुदानाचा दुसरा हप्ता. क. वसूलपात्र शैक्षणिक फीची रक्कम. ड. पगारापोटी जादा दिली गेलेली रक्कम. इ. वेतनेतर अनुदानापोटी जादा दिलेली रक्कम. इ. सरासरी हजेरी कमी पडल्यास आकारावयाचा दंड. उ. वरिष्ठ लेखा परीक्षकांनुसार आकारावयाची वसुली. उ. इतर जमा रक्कम. ए. इतर वसुली रक्कम दाखला फी बँक व्याज इ. एकूण. 6. फेर आकारणीनुसार फीचा हिशेब. अ. डॅशमध्ये भरावयाची फी. ब. खतावणीनुसार डॅशमध्ये शाळेने बँकेत भरणा केलेली फीची रक्कम. क. डॅशमध्ये वेतनेतर अनुदानात वसूल केलेली फीची रक्कम. एकूण. 7. डॅशमध्ये कमी किंवा जास्त भरलेली रक्कम. 8. अ. डॅशमध्ये शाळेकडे जादा अनुदान गेले असल्यास त्याची रक्कम. ब. वेतनेतर देय दिलेले द्यावयाचे. याप्रमाणे नोंद. 9. तपासणी अधिकाऱ्याचे नाव. 10. तपासणी दिनांक. खाली शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जिल्हा परिषद यांची सही व शिक्का घ्यावा. हे आहे अनुदान आकारणी रिअसेसमेंट. यापूर्वी आपण पाहिले की अनुदान आकारणीचा तक्ता. या दोन्ही तक्त्यांचं फाईल तयार करून शिक्षणाधिकारी विभागामध्ये पाठवण्यात यावी.